नमस्कार, मी प्रणाली. टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती. या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर, ज्या IVF कन्सल्टंट आणि एंडोस्कोपिस्ट आहेत. डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर यांनी भारत आणि UK मध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्या 11 वर्षांपासून UK मध्ये होत्या आणि रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजीच्या त्या सदस्य आहेत. त्यांनी UK मधून कन्सल्टंट ट्रेनिंग प्रमाणपत्र पूर्ण केलं आहे. त्या UK RCOG द्वारे मान्यताप्राप्त फर्टिलिटी मेडिसिन तज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे UK कडून IVF फेलोशिप आणि रिसर्च फेलोशिपही आहे. त्यांच्याकडे विविध IVF विषयांवर संशोधन पेपर्स आणि ऑडिटही आहे. विविध पुस्तकांमध्ये त्यांनी अध्यायही लिहिले आहेत. कुकोन फर्टिलिटी ही भारताची IVF क्लिनिकची आघाडीची शृंखला आहे, ज्यामध्ये संपूर्ण IVF उपचारांचा समावेश आहे. ठाणे येथे त्यांचं प्रमुख केंद्र आहे आणि गेल्या 9 वर्षांपासून प्रजननक्षम रुग्णांची त्या सेवा करत आहेत. पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती याबद्दल त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात. सर्वप्रथम मला सांगा डॉक्टर, की पुरुष वंध्यत्व समस्या नक्की कोणत्या प्रकारच्या आहेत? बाळ होण्याकरता जसं स्त्रीकडून अंड मिळतं तसं पुरुषाकडून शुक्राणू मिळतो. आपल्याकडे असा गैरसमज आहे की बाळ होत नाही याचा तर प्रॉब्लेम हा स्त्रीमध्ये असणार आहे, पण पुरुषांमधले प्रॉब्लेम हे बाळ न होण्याकरता 50% कारणीभूत असतात. त्याच्यामुळे पुरुषांमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, आपण जर स्त्रीची ट्रीटमेंट करत बसलो तर आपल्याला प्रेग्नन्सीला त्रास होतो. तर आता पुरुषांमधले प्रॉब्लेम म्हणजे काय? तर सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडे शुक्राणूंची क्वांटिटी किंवा शुक्राणूंची पोहायची क्षमता आणि शुक्राणूंचे नॉर्मल फॉर्म म्हणजे नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल आहेत, ह्या 3 मध्ये जर काही तफावत असेल, ह्या 3 मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला प्रेग्नन्सी घ्यायला त्रास होतो. एक लहान पर्सेंटेज लोकांमध्ये ना कधीतरी सीमेन असतं, पण त्याच्यामध्ये शुक्राणू नसतात. कारण शुक्राणू जे बनतात ते आपल्याला टेस्टिसमधून बनतात आणि उरलेल्या सीमेनचा पार्ट जो असतो तो प्रॉस्टेटसारख्या ज्या इतर ग्रंथी असतात तिथून आपल्याला उरलेल्या सीमेनचा पार्ट मिळतो. तर कधीतरी वीर्य असतं पण त्याच्यामध्ये शुक्राणू नसतात, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. कधीतरी जेव्हा पुरुष जास्त स्मोकिंग करतात किंवा अल्कोहोल असतो किंवा काही इतर फॅक्टर्स असतात, काही इतर आजार असतात, त्याची ट्रीटमेंट चाललेली असते, तर अशा वेळेला संबंध ठेवायला त्रास होतो कारण त्यांना इरेक्शन हा प्रकार होत नाही. त्याच्यामुळे संबंध नीट होत नसल्यामुळे त्यांना इन्फर्टिलिटी किंवा बाळ राहण्यासाठी त्रास हा राहू शकतो. कधीतरी सगळं नॉर्मल असतं पण टेस्टीजमधून ती एक जी नलिका असते ज्याला आम्ही वास डिफरन्स म्हणतो, ही वास डिफरन्स टेस्टीजमध्ये तयार झालेले शुक्राणू हे बाहेरपर्यंत आणायला मदत करते. जर ह्या वास डिफरन्सला काही इजा झालेली असेल, सो लहानपणी कधी खेळताना काहीतरी लागलेलं असतं, काही ट्रॉमा झालेला असतो किंवा एखादं इन्फेक्शन होऊन गेलेलं असतं, तर अशा पद्धतीमध्ये जरी नलिका बंद पडलेली असेल तर शुक्राणू टेस्टीत बनलेले बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे देखील वंध्यत्व पुरुषांमध्ये आपल्याला दिसतं. आणि फार कमी लोकांमध्ये ना ही नलिका जन्मजात आकुंचन पावलेली असते, ती बंद असते, तर ह्याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यामुळे पुरुषांमध्ये जे 50% कॉजेस आहेत त्यातले सगळ्यात जास्त कॉमन कॉजेस हे आहेत. काही अनकॉमन कॉजेस पण आहेत पण ते कमी लोकांमध्ये दिसतात. सो त्याचं आपल्याला एवढं टेन्शन रेग्युलरली घ्यायची गरज पडत. नक्कीच डॉक्टर, पुरुषांमधील वंध्यत्व ओळखण्यासाठी काही चिन्ह आहेत का? बघायला जसं गेलं ना तर ज्या पुरुषांमध्ये वंध्यत्व असतं ना त्यांच्यापैकी ऑलमोस्ट 90% पुरुषांमध्ये तसं आपल्याला काही चिन्ह मिळत नाही. आता जर आपण स्त्रियांमध्ये बघायला गेलो तर पॉलिसिस्टिक ओव्हरी, एंडोमेट्रिओसिस, लवकर येणारा मेनोपॉज, या सगळ्या गोष्टींचे काही ना काहीतरी साईन सिम्पटम्स असतात. तसं पुरुषांमध्ये इझिली आढळून येत नाही. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची काही अशी रेअर कारणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला साईन्स अँड सिम्पटम्स मिळतात. सो फॉर एक्झाम्पल कधीतरी जर जे टेस्टीज जे असतात ते टेस्टीज जर फेल व्हायला लागलेले असतील किंवा जन्मापासून जर टेस्टीजमध्ये शुक्राणू बनवायची क्षमता नसेल, ज्याला आपण टेस्टिक्युलर फेल्युअर म्हणतो प्रीमॅच्युअर किंवा औषधांमुळे झालेलं, तर ह्याच्यामध्ये टेस्टीजची साईन आकुंचन पावते. सो त्या टेस्टीज आपल्याला लहान साईजच्या मिळू शकतात. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा टेस्टीज या पोटामध्ये असतात आणि नंतर त्या खालती उतरतात जसं तो मुलगा वाढायला लागतो. तर कधीतरी ह्या टेस्टीज बाहेर येत नाहीत, स्क्रोटमपर्यंत पोचत नाहीत, त्या आतमध्येच राहतात.
आदर पोटात राहतात किंवा ज्याला आपण ग्रॉईनचा ज्याला आपण पार्ट म्हणतो, म्हणजे पाय आणि पोटामधली जी जागा असते तिथे ते अडकून राहतात. त्याच्यामुळे आपल्याला टेस्टीज बाहेर तशा तपासायला आपल्याला मिळत नाही. त्याला आपण अनडिसेंडेड टेस्टीज म्हणतो. तर ही 2 कारणं आपल्याला म्हणजे ह्या 2 साईन्स आपल्याला आढळून मिळू शकतात. तसंच जेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं, जेव्हा संबंध ठेवायला त्रास असतो, तेव्हा पुरुष समोरून सांगतो की बाबा संबंध ठेवायला त्रास असतो. फार कमी लोकांमध्ये, एस्पेशली जर डायबेटीस असेल किंवा जर काही नर्व्हचा प्रॉब्लेम असेल, तर संबंध पुरुष ते ठेवू शकतात, पण वीर्य जे असतं ते बाहेर पडत नाही, ज्याला आपण इजॅक्युलेशन फेल्युअर म्हणतो. तर हे पण फार कमी लोकांमध्ये आपल्याला आढळून येऊ शकतं. कधीतरी जेनेटिक कॉज असू शकतो, म्हणजे आपला जो DNA असतो त्याच्यात ला कॉज कधीतरी असू शकतो. आणि काही काही असे सिंड्रोम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पुरुषांमध्ये काही स्पेसिफिक गोष्टी मिळतात. म्हणजे जसं क्लाइनफेल्टर सिंड्रोम असेल, तो पुरुष फारच उंच असतो ॲज कम्पेअर्ड टू त्याच्या घरातले पण इतर पुरुष. तर अशा काही साईन्स आपण पिकअप करू शकतो. पण हीच आम्हाला जास्त काळजी असते की पुरुषांमध्ये वंध्यत्व असून देखील तो पुरुष दिसायला कम्प्लिटली नॉर्मल असतो युजली, आणि त्याच्यामध्ये असे काही साईन्स पण आलेले नसतात की ज्याच्यावरतून तो आम्हाला येऊन सांगेल की बाबा मला हे असं असं होतंय, तर कदाचित मला वंध्यत्व असू शकतं. नक्कीच डॉक्टर, खूपच उपयुक्त माहिती देताय तुम्ही. पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती या विषयाबद्दल आपण डॉक्टरांकडून अधिक जाणून घेणारच आहोत. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण चर्चा करतोय पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती. बरं, पुरुष वंध्यत्व ही अनुवांशिक समस्या असू शकते का? आणि जर का असेल तर त्यासाठी काही उपचार आहेत का? हे अनुवंशिक असू शकतं का असं तुम्ही विचारताय, तर हो. अनुवंशिक कॉजेस मेल इन्फर्टिलिटीचे, मेल वंध्यत्वाचे डेफिनेटली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जनरली ज्याला आम्ही वाय क्रोमोझोमचे प्रॉब्लेम म्हणतो, ते प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त करून दिसून येतात. तर वाय क्रोमोझोममध्ये वाय क्रोमोझोम मायक्रोडिलिशन नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वंध्यत्व दिसून येतं. मी आत्ता मागच्या प्रश्नात उत्तर दिलं तसं आपल्याला क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे, त्याच्यात आपल्याला दिसून येऊ शकतं. आणि इतर मायनर प्रॉब्लेम असतात ज्याच्यामध्ये त्या शुक्राणूंमध्ये DNA फ्रॅगमेंटेशन जास्त वाढतं. सो तो प्रॉब्लेम एका जीनचा किंवा एका पूर्ण क्रोमोझोमचा नसून पूर्ण DNA मध्ये जास्त फ्रॅगमेंटेशन, म्हणजे DNA बऱ्याच ठिकाणी तुटलेला मिळू शकतो, त्याला मी DNA फ्रॅगमेंटेशन म्हणतो. तर ते जर वाढलेलं असेल तर अशा पुरुषांमध्ये देखील आपण वंध्यत्व बघू शकतो. तर जनरली काय होतं की जर DNA फ्रॅगमेंटेशनमुळे जर हे होत असेल तर असे काही उपचार आहेत की जिकडून आपण स्पर्मची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. DNA फ्रॅगमेंटेशन चे झालेले स्पर्म अवॉइड करून त्यातल्या त्यात नॉर्मल स्पर्म सिलेक्ट करायच्या मेथड्स, म्हणजे जसं पॉलिस किंवा पिक्सी आहे, तर अशा मेथड्स आपण वापरून लॅबमध्ये आपण चांगला शुक्राणू बनवून त्यांनी आपण IVF करून बाळ आपण बनवू शकतो. जिकडे क्लाइनफेल्टर सिंड्रोम सारखे डिसीजेस आहेत, जिकडे पूर्णच्या पूर्ण क्रोमोसोम अफेक्ट होतो, तिकडे PGD PGS किंवा PGT त्याला आता सध्या म्हणतात, अशी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर तिकडे आपण काय करतो की बाळं बनवण्यात येतात आणि मग जे गर्भ बनलेले आहेत, जे एम्ब्रिओज बनलेले आहेत, त्या एम्ब्रिओमध्ये आपण टेस्टिंग करू शकतो आणि त्यातला जो नॉर्मल एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करू शकतो. आणि असं केल्याने वडिलांमध्ये जो जेनेटिक आजार आहे तो आपण पुढच्या जनरेशनमध्ये, पुढच्या पिढीमध्ये जाण्यापासून आपण रोखू शकतो. तर अशा ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. खरं जेनेटिक ट्रीटमेंट आपल्याला काय जेनेटिक प्रॉब्लेम मिळाला ह्याच्यावरती अवलंबून असते. कारण मी तुम्हाला आता फक्त एक झलक दिली की जेनेटिक्स ह्याची, पण पूर्ण स्टडी केल्याशिवाय आपण तसं पूर्ण जेनेटिक्स म्हणजे सांगणं थोडं डिफिकल्ट जातं. बरोबर डॉक्टर, आपल्याला एक फोन येतोय, जाणून घेऊयात काय म्हणतायत. नमस्कार मॅडम, माझं वय 34 आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत. मी बाळासाठी खूप प्रयत्न केला पण काही शक्य होत नाही आहे. मध्ये मी डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्या धातूची टेस्ट करायला सांगितली. त्यामध्ये डॉक्टर म्हणाले की तुम्हाला अजूस्पर्मिया आहे, तर धातू माझ्या शरीरात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यावर काही उपचार आहेत का? वीर्यात शुक्राणू नाही असं सांगितलेलं आहे. तर ह्याला 2 कारणं असू शकतात. एक तर शुक्राणू बनत नाही आहेत किंवा बनतात पण बाहेर पडत नाही. तर कुठल्या टाईपचा एझोस्पर्मिया आहे ते आधी
माहिती करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, अझोस्पर्मियाचं डायग्नोसिस नीट झालेलं आहे का? कारण कधीतरी पहिल्या सॅम्पलमध्ये स्पर्म मिळत नाही, पण लगेच थोड्या वेळाने सेकंड सॅम्पलला पाठवलं तर त्याच्यात कदाचित थोडेसे शुक्राणू आपल्याला मिळून जातात. कधीतरी आपण एझोस्पर्मिया जो असतो तो एखाद्या सॅम्पलमध्ये आपल्याला मिळत नाही, कारण सॅम्पल कलेक्ट करताना काही प्रॉब्लेम झालेला असतो. तर आपल्याला एझोस्पर्मिया आहे म्हणण्याकरता आपल्याला 2 सॅम्पल आपल्याला कम्पेअर करून बघायला लागतात आणि जनरली आम्ही 4 ते 6 आठवडे अपार्ट आम्ही 2 सॅम्पल्स घेतो. तर पहिलं झालं डायग्नोसिसचा पार्ट. दुसरा पार्ट डायग्नोसिसमधला की कुठल्या टाईपचा अझोस्पर्मिया आहे. शुक्राणू जर बनत असतील आणि जर ती आपण जी व्हास डिफरन्सची ट्यूब म्हणालो, ती जी नलिका आहे की जी टेस्टिसकडून शुक्राणूंना बाहेर आणते, ती जर आकुंचन पावलेली असेल किंवा ती जर बंद पडलेली असेल तर अशा पुरुषांमध्ये आपण शुक्राणू टीसा-पिसा या सर्जिकल प्रोसिजरनी डिरेक्टली टेस्टिसमधून किंवा त्यांच्यावरचं जर एपिडेमिक असतं तिकडून आपण डायरेक्टली बाहेर काढून घेऊन आपण ते वापरून आपण त्यांना स्वतःचं बाळ देऊ शकतो. शुक्राणू जर बनतच नसतील तर त्याचं पण कारण काय आहे की हॉर्मोनचा इम्बॅलन्स आहे का टेस्टिस फेल्युअरमध्ये गेलेले आहेत. जर हॉर्मोनचा इम्बॅलन्स असेल तर हा आपण करेक्ट करू शकतो. आत्ता शुक्राणू नाही आहेत पण ट्रीटमेंट नंतर शुक्राणू नंतर येऊ शकतात. माझ्याकडे असे पेशंट्स आहेत ज्यांच्यामध्ये हा हॉर्मोन इम्बॅलन्समुळे बाळ नव्हतं, 8-10 वर्ष त्यांना बाळ होणार नाही म्हणून सांगितलं होतं, डोनर ट्रीटमेंट पण करून त्यांच्या फेल गेलेल्या होत्या. अशा पेशंट्सला नीटरित्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना आपलं प्रेग्नन्सी देखील झालेली आहे. त्याच्यामुळे एझोस्पर्मिया आहे त्याचं खरं कारण आपल्याला बघायला पाहिजे. आणि जेव्हा अगदीच प्रॉब्लेम असतो की जेव्हा टेस्टिस फेलच झालेले असतात अशा पेशंट्समध्ये डोनर स्पर्मची ट्रीटमेंट आपण अवेलेबल असते. त्याच्यामुळे बाळ होणं हे डेफिनेटली पॉसिबल आहे आणि काय कारणामुळे अझोस्पर्मिया आहे हे बघून आपण नीटरित्या त्या कारणाला साजेल अशी ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. खरंय डॉक्टर, पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती या विषयावर आपण अधिक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊया. पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण चर्चा करतोय पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर, ज्या IVF कन्सल्टंट आणि एंडोस्कोपिस्ट आहेत. वळूयात पुन्हा विषयाकडे. डॉक्टर, काही पुरुषांमध्ये वंध्यत्व नसते तर अशी एक सामान्य समज आहे की आयुष्यभर अशा पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या येतच नाही, तर ते खरं आहे का? आता बायकांमध्ये आम्ही कसं सांगतो ना की बाबा बाळ करायला जर वेळ लागणार असेल किंवा फॅमिलीमध्ये जर काही इतर प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल इश्यूज असतील, काहीही असेल तर आम्ही स्त्रियांना कसं सांगतो की बाबा तुम्ही येऊन अंडी फ्रीज करा. तसंच ऑप्शन आपण पुरुषांमध्ये देऊ शकतो. पुरुषांमध्ये सोशल फ्रीजिंग एवढं फ्रिक्वेंटली होत नाहीये, पण तुमच्या बायकोला जर बाळ होण्याकरता थोडासा वेळ म्हणजे तिला जर थोडासा वेळ हवा असेल तर तिची अंडी जर आपण फ्रीज करणार असू तर त्याच्याऐवजी जर तुमच्या शुक्राणूंवर आपण बाळ करून फ्रीज केली तर आपल्याला आउटकम बेटर होतो. तुम्हाला आत्ता हवी तशी लाईफ पार्टनर मिळालेली नसेल आणि तुम्हाला जर वाटतंय की तुमचं लग्न प्रॉब्लेमली 40शीत होणार आहे किंवा नंतर होणार आहे तर अशा वेळेला लवकर शुक्राणू जर आपण फ्रीज केले तर आपल्याला स्लाइटली बेटर क्वालिटी शुक्राणू हाती असू शकतात. आपण वी कॅन गो अहेड फॉर ट्रीटमेंट विथ दॅट. तसंच जर एखाद्या पुरुषाच्या फॅमिलीमध्ये जर कॅन्सरची हिस्ट्री असेल तरी देखील ह्या पुरुषांनी ॲक्च्युली जितक्या लवकर येऊन ते शुक्राणू फ्रीज करतील तेवढं बेटर असतं. कारण काही कॅन्सर असे असतात जे अनुवंशिक असतात. मग अशा वेळेला देव न करो त्याची रिस्क जरी कमी असली तरी आपल्यामध्ये जर तसं काही उतरलं आणि आपण जर ऑलरेडी स्पर्म फ्रीज करून ठेवलेले असतील तर आपल्याला स्वतः बाळ व्हायचे चान्सेस राहतात. या प्रश्नाचं उत्तर न सरळ एक वाक्य उत्तर नाही. बायकांमध्ये कसं होतं की मेनोपॉज येतो म्हणजे अंडी ऑलरेडी संपलेली आहेत आणि पाळी पण संपून गेलेली आहे. हा मेनोपॉज बायकांमध्ये आपण सांगू शकतो की बाबा 30च्या नंतर तिच्या अंडाशयाची हालचाल ही मेनोपॉजच्या दिशेने सुरू झाली. पुरुषांमध्ये देखील असंच होतं. बायकांमधला मेनोपॉजला आपल्याला एक तारीख कळते, पुरुषांमध्ये आपल्याला तशी तारीख कळत नाही. बायकांमध्ये जसं 30मध्ये अंडी कमी व्हायला लागतात, पुरुषांमध्ये शुक्राणूची क्षमता बाळ बनवायची, शुक्राणूंची क्वालिटी आणि शुक्राणूंचा नंबर या तिन्ही गोष्टी या 40 नंतर हळूहळू कमी व्हायला लागतात. जसं आपल्याला मी क्वालिटीचं म्हणाले आणि क्वालिटी जास्त महत्त्वाची आहे कारण 40 नंतर पुरुषाचं वय जेवढं वाढत जातं तेवढं शुक्राणूंमध्ये DNA फ्रॅगमेंटेशन किंवा ॲबनॉर्मल क्रोमोझोम कंटेंट असायची शक्यता वाढत जाते.
सो जेव्हा बाळं जास्त वय असलेल्या वडिलांना होतात तेव्हा त्या बाळांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम किंवा त्या प्रेग्नन्सीमध्ये मिसकॅरेजची रिस्क किंवा त्या आईला प्री एक्लम्सी आणि त्याच्यामुळे बाळाला वाढीत त्रास असे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघण्यात येतात. म्हणूनच आपली जी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे त्यांच्या गाईडलाईन्स मेडिकल ट्रीटमेंटसाठी अशा आहेत की जर वडिलांचं वय 55च्या वरती गेलेलं असेल तर शक्यतो ट्रीटमेंट आपण करू नये. पण तसं बघायला गेलं तर 80 वर्षाच्या पुरुषांमध्ये देखील आपल्याला शुक्राणू मिळतात आणि तितक्या वयाला देखील जेव्हा त्यांची बायको किंवा त्यांची स्त्री पार्टनर लहान वयाची असते नॉर्मली प्रेग्नन्सी झालेल्या पण आपण बघितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे शुक्राणू फर्टिलिटी आयुष्यभर राहते का तर शुक्राणू असेल तर फर्टिलिटी आहे. कारण एक शुक्राणू जरी मिळाला तरी आपण टेस्ट ट्यूब बेबी करून त्याचं बाळ बनवू शकतो. पण क्वालिटी त्या शुक्राणूची काय आहे आणि त्या फर्टिलिटी नंतर त्या बाळांना काही नंतर त्रास होणार आहे का ह्याच्यावर जास्त संशोधन आता करायची वेळ आहे. कारण पूर्वीच्या काळी पुरुष देखील त्यांची फॅमिली लवकर संपत होते पण हल्ली पुरुष देखील त्यांची फॅमिली पुढे पोस्टपोन करतायत कारण करिअर्स आहेत, फायनान्शियल स्ट्रेसेस आहेत, बायकोचं करिअर असतं इत्यादी. बरोबर डॉक्टर. IVF सल्लागार म्हणून 24 वर्षांच्या अनुभवात सर्वात कठीण अशी कोणती केस आपण हाताळली आणि त्या रुग्णाला बरं केलं? आपण तो अनुभव आमच्याशी शेअर कराल का? प्रत्येक केस वेगळी असते आणि प्रत्येक केसचे चॅलेंजेस वेगळे असतात आणि जशी केस आम्ही बघत जातो तशी ती उलगडत जाते आणि तशा ट्रीटमेंट मॉडिफाय करायला लागतात. त्याच्यामुळे प्रत्येक केस ही चॅलेंज म्हणूनच घेतो आम्ही. तुम्ही मला सगळ्यात डिफिकल्ट केस विचारलीत तर एक प्रॉब्लेम असेल ना तो सोडवणं इझी जातं. जेव्हा एकपेक्षा जास्त प्रॉब्लेम एकाच व्यक्तीमध्ये मिळतात तेव्हा त्याचा तोड काढणं कदाचित थोडा वेळ लागू शकतो. काही वर्षापूर्वी माझ्याकडे कपल आलं, बऱ्याच ठिकाणी फिरून आले होते, एझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू नाही म्हणून त्यांना सांगितलेलं होतं आणि ह्या कपलकडे कदाचित ते वाज डिफरन्स ब्लॉक्ड आहे म्हणून एझोस्पर्मिया आहे असा रिपोर्टही होता. मी सवयीप्रमाणे सगळे जुने पेपर मागितले आणि फार जुन्या पेपर्समध्ये 1-2 रिपोर्ट असे मिळाले की त्याच्यात शुक्राणू होते सॅम्पलमध्ये. आता मला प्रश्न पडला की अरे हा खरंच ब्लॉक ट्यूबमुळे आहे का इकडे दुसरं काही चाललंय. त्याच्यामुळे गाडी परत पहिल्या स्क्वेअरला आली आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू केले. इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्यानंतर असं कळलं की हो ट्यूबचा ब्लॉक हा वेगळा प्रकार झाला कारण मध्ये एकदा इन्फेक्शन होऊन गेलेलं होतं. पण हे जे ग्रहस्थ होते त्यांच्यामध्ये हॉर्मोनचा इम्बॅलन्सही होता. आता मध्ये जेव्हा ते बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट करून आलेले होते एका ठिकाणी त्यांची टीसाही ट्राय केली होती पण त्यावेळेला हॉर्मोनच्या टेस्ट केलेल्या नव्हत्या. सो आता आमच्याकडे मग आम्ही जेव्हा त्यांच्याशी डिस्कस केलं तेव्हा फायनल प्लॅन असा झाला की आपण हॉर्मोनची ट्रीटमेंट करून बघू आणि त्याच्यानंतर आपण टीसा अटेम्प्ट करू. सो ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांनी हॉर्मोन इम्बॅलन्सची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. ह्या ट्रीटमेंटला ना कधीतरी 4 महिन्यापासून 8 महिन्यापर्यंत लागू शकतात आणि हे कपल खूप शांतपणे जेवढा वेळ लागला तेवढा वेळ थांबलं आणि आम्ही ट्रीटमेंट पूर्ण करू शकलो. ज्या दिवशी आम्ही टीसा केली त्याच दिवशी बायकोची अंडी काढायचाही प्लॅन होता कारण दोन्ही एका वेळेला व्हावं आणि बॅकअपला मात्र आम्ही डोनर स्पर्मची देखील तयारी ठेवली होती कारण इतक्या वर्ष फिरल्यानंतर कपलला बाळ हे हवंच होतं आणि प्रॅक्टिकली जे बेस्ट करायचं असा हा प्लॅन बनला गेला. त्यांची हॉर्मोन ट्रीटमेंट नीट केली गेल्यामुळे आम्ही ह्या वेळेला जेव्हा टीसा केलो तेव्हा आम्हाला इनफ शुक्राणू मिळाले आणि हे डायरेक्ट फ्रेश टीसाचे मिळालेले शुक्राणू वापरून त्यांच्या बायकोची अंडी त्याच दिवशी कलेक्ट केली गेली होती. आम्ही बाळं बनवून ठेवू शकलो. त्यांची जेव्हा मी फर्स्ट टाइम ट्रान्सफर केली तेव्हा लकीली त्यांना फर्स्ट टाइमच प्रेग्नन्सी राहून गेली आणि त्यांना एक बाळ त्यावेळेला झालं. त्यांचे एम्ब्रियोज आता आमच्याकडे फ्रोझन आहेत. इनफॅक्ट मला हे पेशंट का आठवलं तेही सांगते. त्यांचा रिसेंटली आता फोन येऊन गेला, बाळ आता 3.5 वर्षाचं झालंय, त्यांना आता सेकंड बेबीसाठी ट्राय करायचं आहे आणि ते कदाचित त्यांच्या फ्रोझन एम्ब्रियोजमधून बाळासाठी घेतील म्हणून मला ही केस आता वरचेवर मला आठवून गेली. डॉक्टर टॉक टाइम मध्ये तुम्ही आलात आणि पुरुष वंध्यत्व आणि त्यावरची उपचार पद्धती याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासह टॉक टाइम मध्ये. धन्यवाद.